तीन भुवन में सार वीतराग विज्ञानता शिवस्वरूप शिवकार नमः त्रियोग समारिके. पाचव्या डालीमध्ये निर्जरा भावना बघत होतो आपण. काय सांगितलं होतं? निर्जरा भावना म्हणजे काय? 12 भावना म्हणजे काय? का करायच्या 12 भावनांचं चिंतन? त्या वैराग्याला प्रेरक आहेत सांगितलं ना. म्हणजे तुम्हाला वस्तूचं स्वरूप सांगणार, त्याच्यातून अध्यात्म दाखवणार आणि माझ्या आत्म्याचं स्वरूप ते त्या संसारापासून, त्या कर्मांच्या आश्रवबंधापासून कसं भिन्न आहे, किंवा सगळ्या द्रव्यांमध्ये मला स्वतःचं स्वरूप कसं जाणून घ्यायला पाहिजे आणि त्याच्यानेच मला कसं ज्ञान आणि वैराग्याची प्राप्ती होणार, ह्याचं सगळ्याचं सखोल काय म्हणायचं ज्ञान करून द्यायला, त्याचं भावभासन करून द्यायला या 12 भावनांचं वर्णन केलं गेलं. मग वेगळ्या वेगळ्या अँगलनी आत्म्याला दाखवलं आहे. अनित्य भावना काय दाखवणार? अनित्यता नाही तर नित्यता दाखवणार. पुढं अशरण भावना, संसार भावना, एकत्व, अन्यत्व, शुचित्व, सगळ्यातून काय दाखवायला लागलेत? निगेटिव्ह करून दाखवलं का? अशुची म्हणजे शुची नाही आहे, ते अशुची. मग शरीराचं स्वरूप अशुची आहे आणि आत्म्याचं स्वरूप शुची आहे, असं का सांगितलं? मग जे आहे ते सांगायला पाहिजे होतं, नाही ते सांगितलं का बरं? ते ऐकून तरी आपण त्याचा परिचय आहे. तुम्हाला आत्म्याचा परिचय नाही आहे ना. आत्मा शुद्ध आहे म्हणून सांगितलं तर काय समजणार आहे? मग हे अशुची आहे हे माहिती आहे, दिसतंय. आहे का शुची? अशुची आहे. कसं? आता स्वच्छ आंघोळ केल्यावर एकदम मस्त तयार झाल्यावर शुची आहे का अशुची आहे? का? त्यांनी सांगितलं ना. मग त्या डॉक्टरांना सांगितलं हे वरचं फक्त कातडं वेगळं केलं तर त्यांना रोज बघून माहिती आहे. म्हणजे म्हणले होते त्यांनी की डॉक्टर सगळे खरं विरक्त व्हायला पाहिजे. म्हणून डॉक्टर आपले मिरजागर महाराजची दीक्षा घेतली. म्हणजे त्यांना तर रोज हे दिसतंय स्वरूप. आणि कसं मरम वाटणार त्या शरीरामध्ये किंवा त्याच्या सगळ्या क्रियांमध्ये. म्हणजे तिथं ते खरं स्वरूप दिसतं कसं आहे त्या शरीराचं. मग आरशात बघताना काय दिसणार हो त्यांना? हाड, मांस, रक्त. तुम्हाला काय दिसतंय? वरची कातडी. मग ते झाकलंय म्हणून तेवढं त्याचं स्वरूप समजत नाही आहे, दिसत नाही आहे आपल्याला. मग ह्या भावनेतून सांगतायत की ते कसंही असू देत अशुचीच आहे आणि स्वभाव कसा आहे कुठल्याही शरीरात जाऊ दे. जसं म्हणलं ना, हिरा आहे आणि तो जर ब्लॅक पॉलिथिनमध्ये ठेवला, साधी काय म्हणायचं एकदम चीप अशा प्लॅस्टिकमध्ये ठेवला आणि एखाद्या चांगल्या डबीमध्ये ठेवला, जसं तुम्हाला ज्वेलर्स देतात हिरा वगैरे ठेवून त्या डबीमध्ये, सांगा कुठल्या हिऱ्याला जास्त किंमत आहे? हिराच आहे. तुमचं बाहेरचं पॅकिंग काय पण असू देत असं सांगितलं. किंवा तुमचं पैसे आहे ते सुद्धा, पैशाला जेवढं व्हॅल्यू आहे तेवढं आहे. तुम्ही कुठं पण ठेवा, ते लॉकरमध्ये असू देत नाही तर कचरापेटीमध्ये कोण झाकून ठेवतात माहिती आहे का? म्हणजे अनेकांचं असं ऐकलं होतं बरं का, की कोणीतरी खूप चोरी व्हायला लागली म्हणल्यावर कळल्यावर ते सगळे त्या तिजोरीमध्ये असणारं धन आहे ना, सगळं अशा ठिकाणी ठेवणार की जिथं ते चोर बघणार नाही. पण चोर त्यांच्यापेक्षा शातीर असते. काय करते असं. आमच्या कंपनीमध्ये पॅरेंटल्स म्हणजे काय इंजेक्टेबल्स असतात तयार करणार, तर तिथं फार हायजीन असते. काय म्हणायचं, इंजेक्शन्स वगैरे, आयडिया ड्रॉप्स, ह्याला फार त्यांनी पार्टिकल काउंट वगैरे फार रेस्ट्रिक्शन्स असतात. तर ते इन्स्पेक्शन करायला आमचे एक सर दुसऱ्या कंपनीमध्ये गेले होते आणि त्यांचं स्टाईल डिफरंट होतं. सगळेजण कसं डॉक्युमेंटेशन चेक करणार, तुमचे ते रिडिंग्स चेक करणार, तिथलं सगळं टेस्ट कंट्रोल वगैरे सगळं टेस्ट करणार. ह्यांनी काय केलं माहिती का, गेलं आणि पहिल्यांदा डस्टबिन चेक केले. त्या डस्टबिनमध्ये सुद्धा काही असायला नको बरं का, असं असतं म्हणजे पॅरेंटल्समध्ये. म्हणजे न तिथं एखादा जीव वगैरे पण असलेलं चालत नाही, माशी, डास वगैरे असलं पण चालणार नाही. कचरा म्हणजे कचरा चालताय फक्त, पण जीव नसावेत. आणि त्यांनी काय केलं होतं, सगळं आता येणाऱ्या इन्स्पेक्शनला मंडळावर सगळं साफसफाई केलं आणि ते डस्टबिनमध्येच काय म्हणायचं, लायसन्सच कॅन्सल करायची वेळ. म्हणजे असं कशासाठी सांगत होते की हिरा आहे तो कुठल्याही पॅकेजिंगमध्ये ठेवा, त्याचं मोल ते जसं आहे तसं राहतं.
तसं सांगितलं की आत्मा आहे तो शुची आहे स्वभावाने. मग कुठल्याही पॅकिंगमध्ये म्हणजे या शरीरात, चांगल्या शरीरात असू दे इंद्राच्या, नाहीतर मग कुठल्या तरी निगोदी जीवाच्या शरीरात असू दे, तरी सुद्धा आत्मा तो स्वभावाने समानच आहे. मग त्याची अनुभूती करण्यासाठी म्हणून अशा वेगवेगळ्या व्ह्यूनी दाखवलं आत्म्याला. निर्जरा भावना. आता काय आश्रव, संवर आणि निर्जरा भावना सांगतायत. मग आश्रव भावना का सांगितली, तर तुम्ही काय परिणाम केले त्याचं फळ तुम्हाला कर्म खेचले जात आहेत तुमच्याकडं. आणि संवर भावनेमध्ये म्हणजे आत्म्याला विसरतो म्हणून कर्म येत आहेत, आणि आत्म्याची अनुभूती झाली म्हणून त्या कर्मांचा आश्रव थांबतोय. आणि आता निर्जरा काय सांगतायत, ज्या समयाला तुम्ही मी आत्मा आहे हे जाणलं तर तिथून पुढं निर्जरा सुद्धा सुरू होते. आणि खरी निर्जरा म्हणजे आत्मा आहे हा स्वीकार, आत्म्याचा विश्वास, ह्यालाच म्हणायचं अनुभूती. आणि त्याच्याद्वारेच मग संवर आहे, निर्जरा आहे, मोक्ष आहे, हे सांगायला लागले. ह्यांची भावना आहे ना, हुकुमचंद महाराजची भावना 4 लाईन घेतल्या होत्या आपण, म्हणून एकदा. शुद्धात्मा की रुचि संवर साधना है निर्जरा, ध्रुवधाम निज भगवान की आराधना है निर्जरा, निर्मम दशा है निर्जरा, निर्मल दशा है निर्जरा, निज आत्मा की ओर बढ़ती भावना है निर्जरा. सांगा अर्थ काय होतं? रुची म्हणजे श्रद्धा, शुद्धात्म्याचं श्रद्धान, तेच संवराची साधना आहे, तेच निर्जरा आहे. पुढं तीच निर्जरा आहे. निर्मम दशा है निर्जरा, निर्मल दशा है निर्जरा. निर्जरा आहे. मग निर्मम म्हणजे निर्मोह. निर्मोह दशा सुद्धा निर्जरा आहे आणि निर्मल दशा सुद्धा निर्जरा आहे. असलं पुस्तक आहे 12 भावनाचं. निज आत्मा की ओर बढ़ती भावना है निर्जरा. काय सांगितलं? त्यालाच म्हटलं निर्जरा. मग निर्जरा का करायची? असू दे ना, कर्म कर्माचं कार्य करायला जिथं आहे तिथं राहू देत, त्याची कशाला निर्जरा करायची? मोठे 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 माणसं आले दादा आमच्याकडे, ते इंग्लिश मीडियम आहेत. निर्जरा कशाला म्हणायचं? कर्म काय म्हणायचं? निर्जरा म्हणजे ऋषभ, निर्जरा म्हणजे पोरीचं नाव नाही. निर्जरा म्हणजे कर्म काय? कर्म जाणे. हा, मोक्ष कशाला म्हणायचं? मग एक एक जात नसेल बरं का. क्रमाने कर्म निघून जाणं ह्याला म्हणायचं निर्जरा, आणि सगळ्या कर्मांचा नाश होणं ह्याला म्हणायचं मोक्ष. काय म्हणले आधी? कर्म थोडे थोडे जाणं ह्याला म्हणायचं निर्जरा, आणि मोक्ष कशाला म्हणायचं? ऋषभ, ऋषभच ना तू पण? हां, जपान जब्बू आहे आमच्याकडे. हां, कशाला म्हणायचं मोक्ष? सगळ्या कर्मांनी रहित अवस्था, सगळे कर्म निघून जाणं याला म्हणायचं मोक्ष. मग निर्जरा का करायची असं मी विचारतेय. काय त्याचं आपल्याला काय फायदा? आपण का करायची निर्जरा? का करायची? कर्म कर्मामध्ये आहेत ना, त्याचं त्याचं कार्य करू देत. मी कशाला निर्जरा करायची? आपले पण कर्म चांगले. चांगले कर्म कुठले असतात? संवाद करून निर्जरा. हो ना, मग ते कशाला करत बसायचं ना? ते आपोआपच होतात. हा, म्हणजे मला करायचंय निर्जरेचे भाव,
मग निर्जरेचे भाव कुठले आहेत? अनुभूती. आत्म्याला जाणणं हे कर्तव्य आहे, ह्याला भाव निर्जरा म्हणायचं. मग बहिरंगामध्ये ते कर्म निघून जाणार आहे, त्याचं त्याच्यामध्ये कार्य होणार आहे. म्हणून तुम्हाला घरातला कचरा बाहेर काढावा लागतो. कसं काढणार? झाडूनी गोळा करून बाहेर टाकणार, हे करावं लागतं आपल्याला. मग तसं आपल्याला कर्मांना बाहेर टाकायचं तर काय करायचं? त्या कर्मांना गोळा करता येत नाही, पकडून बाहेर टाकता येत नाही. मग काय करायचं? आपण आपलं आत्मध्यान केलं ना तर ते बाहेर निघून जातात. जसं फॅन चालू केलं तर आपोआप उडून बाहेर जातो कचरा, असा तसं आपल्याला करायचं कर्तव्य आपलं आतमध्ये. काय करायचं? मी कोण आहे? म्हण, मी आधी नाही आहे, म्हणतच नाही आहे. मी आधी नाही. मग कोण आहे? जीवन. हा, ते इथं नाही, तिथं म्हण घरी गेल्यावर घरातनं बाहेर काढणार. म्हणजे मान्यता करा तशी. मी कोण आहे? मी ऋषभ जीव आहे. नवीन शास्त्र आपल्याकडं. ऋषभ नाही, जीव आहे. ऋषभ हे शरीराचं नाव आहे. पुढच्या भावात ऋषभ आहे का सांग मला तू? हा, मग कोण आहे पुढच्या भावात? तू जीव आहे. मागच्या भावात कोण होता? जीवच होता. या भावात ऋषभ आहेस. कोण आहे या भावात? कोण आहेस? ऋषभ नाही, या भावात पण जीव आहेस. हे बघायचंय. म्हणजे आपण शरीराला बघितलं तर ते आपलं रूप नाही आहे. आपण मेल्यावर इथं जाळून टाकणार आहेत. हे इथं पुढं गेल्यावर कोण जाणार आहे पुढं? मग जो पुढं जाणार आहे ना तो मी आहे. मागं जो होता ना तो मी आहे. पण आता इथे शरीरामध्ये शरीर मी नाही आहे, तर शरीरात जो आहे तो वेगळा मी आहे. मग त्याचा अनुभव करा तर निर्जरा सहज होणार. म्हणून आत्म्याच्या आत्मा की ओर बढती म्हणायला लागले तरी सुद्धा तिथं घ्यायचं काय? आत्म्याला लक्ष करून जाणीव झाली जिथं, तीच भावना म्हणजे निर्जरा आहे. आत्म्याच्या लक्ष करून तिकडं जाणं वगैरे सांगितलं गेलं असं, पण तरी सुद्धा तो शुभोपयोगच आहे. म्हणजे तुम्ही काय म्हणायचं? जल्प करताय, मी शुद्ध आहे, मी एक आहे, मी जीव आहे. हे भाव सुद्धा शुभ भाव आहेत. ह्याच्याने निर्जरा नाही आहे. पण म्हणजे आश्रवपूर्वक निर्जरा आहे, पण समरपूर्वक निर्जरा होणार ती शुद्धात्मानुभूतीनेच. काय फरक आहे दोन्हीमध्ये? समोर म्हणजे यायचं थांब. हा, आश्रवबंधपूर्वक निर्जरा म्हणजे काय? सांग त्यांना. म्हणजे काय? आश्रव म्हणजे कर्मांचं. नाही, उदाहरण सांग की. आश्रवबंधपूर्वक निर्जरा आणि समरपूर्वक निर्जरा कशाला म्हणायचं? म्हणजे जेव्हा आश्रव म्हणलं तर कर्मांना थांबवणं, येणं. समोर म्हणजे थांबवणं. दोन्ही निर्जराच आहेत, पण दोन्ही निर्जरात काय फरक आहे? एकात जातात आणि एकात येतात. नाही रे भैया, निर्जराच आहे म्हणलं जातेच सगळीकडं. पण जे जाणीवपूर्वक करतो म्हणजे संवरपूर्वक त्याला सकाम. एक्झाम्पल सांग रे भैया. मोठे मोठे शब्द कसं समजायचे ते उद्या येणारच नाही बिचारे. जसं बोटीचं एक नावाचं एक्झाम्पल दिलं. पाण्यात बोटीला होल पडले तर ते पाणी आत शिरत चाललं. तर मग नुसतं शिरत चाललंय आणि आपण काढत राहिलो तर ते थांबणार आहे. पाणी काढलं का नाही? निर्जरा झाली का नाही? मग होल पडले नावेला आणि पाणी आधी ते तू पाणी काढत चाललं, पण ते नवीन थांबवलं नाही ना. जे येणारच काढलं म्हणजे ते आश्रवपूर्वक निर्जरा. नाही, जे येणार तेच थांबवलं तर त्याला म्हणायचं संवरपूर्वक निर्जरा. होल बंद करून मग तुला 10वी मध्ये बेस्ट मार्क पडणार आहे. म्हणजे होल बुजवलं ना तू पहिला. म्हणजे पहिला येणारे कर्म थांबवल्याशिवाय तुम्ही काढून काय उपयोग आहे? मग हेच करतोय आपण आजपर्यंत. म्हणजे कळतंय का आपण काय करतोय? संसारात आलोय ना, तुम्ही धर्माचा मार्ग धरत नाहीये बरं का. आणि तुम्हाला काय करायचंय? धन पाहिजे, सुख पाहिजे, किंवा काय मला कष्ट नको. कसं? तुमचा आश्रव चालूच आहे. पापाचा आश्रव कसा थांबणार आहे? तुम्ही निर्जरा करायचा प्रयत्न करताय, सगळं करता ना. जे कष्ट इथं म्हणते मी करता, चांगली गोष्ट आहे. सगळं देवा ते मंदिर झाडणार, सगळं सेवा करणार देवाची मंदिराची, सगळं करता, छान आहे. पण तुमचं होल उघडाय ना अजून, ते छिद्र, त्यातनं पाप यायला लागलंय. मग तुम्ही किती इथं कष्ट करून पुण्य नसतं होत. म्हणजे त्या पुण्याने काय तुम्हाला फळ मिळत नाही, कारण पापाचा आश्रव भरपूर आहे. मग काय करायला पाहिजे? काम सोडून द्या म्हणून सांगे ना बरं का. काय करायचंय? आधी
जेव्हा सेवा करतो ना इथं धर्माची, इथं मंदिराची वगैरे, त्यावेळेस पहिल्यांदा ज्ञान करून घ्या. मी कोण आहे? जीव आहे. हे काम करणारा मी नाही आहे. हे काम करणं माझा स्वभाव नाही आहे. जोपर्यंत ज्ञान करत नाही, जोपर्यंत तत्वज्ञान जाणून घेत नाही, तोपर्यंत कष्टच आहेत. पैसा मिळणार तुम्हाला, पण कष्ट कमी होणार नाही. आणि तेच जो ज्ञानी आहे तो कष्ट न करता त्याला धन मिळतं. म्हणजे कष्ट करायचं नाही हे नाही सांगायचं मला, करणार तुम्ही, पण ते टिकायला पाहिजे का नको जवळ? किती टिकतं सांग? किती पैसे आहेत खिशात आधी का? मग आपण काम करतो की नाही? आपल्याकडे पैसे का नाहीत मग? ह्यांना विचार किती पैसे आहेत त्यांच्याकडं. काय संयम? चल सोड, लवकर ते घ्यायला तयार आहेत. म्हणजे धन टिकायसाठी जवळ त्याचं पात्र लागतं तसं. आणि ते पात्र कधी तयार होणार? जेव्हा आपले परिणाम चांगले असणार ना, विशुद्ध असणार, त्यावेळेस तिथं ते उपदेश टिकणार. मग तसं आपण चिंतन करणार आणि मग त्यानुसार आपल्याला धर्माची प्राप्ती होणार, स्वभावाचं ज्ञान होणार. मग ते कर्म पाप यायचे थांबले आणि पुण्य संचय सुरू झाला, पापाची निर्जरा झाली. म्हणून शुभाची पण निर्जरा करायची आहे आणि अशुभाची पण निर्जरा करायची आहे. काय कळलं? पुण्य चांगलं का वाईट? काय ऋषभ? वाईट? अहो मग पाप चांगलं असतं का? पुण्य रे, पुण्य चांगलं असतं का वाईट असतं? काय ऋषभ? तू ते चांगलं म्हटलं, तू वाईट म्हण. काय त्याच्यात? सिंपल. पुण्य असू दे, पाप असू दे, का वाईट रे? हा, दोन्ही पण बेडी आहेत. सांगितलं होतं ना उदाहरण. कसले बेडे आहेत? पोपट आहे आणि त्याला ठेवलं पिंजऱ्यामध्ये. कुठल्या पिंजऱ्यात? सोन्याच्या पिंजऱ्यात. खुश आहे का नाही सांगतो? खुश पण असणार, म्हणजे आतून तो खुश असणार का? म्हणजे आतून तो दुःखी असणार, बाहेर का असणार का? तर सोन्याच्या पिंजऱ्यात ठेवलं सगळ्यात वेगळं. आत पण सुख असते, बाहेर पण सुख असते का? दोन क्वालिटीचं सुख. म्हणजे सुख पण आहे, दुःख पण. असं महाराजांना विचारलं बरं का, त्यांच्या एक्झाम मध्ये क्वेश्चन आलं होतं. पण माहितीये का एक्झाम पेपर मध्ये, की सोन्याच्या पिंजऱ्यामध्ये ठेवलेला पोपट सुखी का दुःखी? तर महाराजांना तिथं लिहायचं होतं उत्तर, शाळेचं अपेक्षित होतं सुखी आहे आणि लोखंडी पिंजऱ्यात ठेवलेला दुःखी आहे असं सांगायचं होतं. पण महाराजांनी निडरून उत्तर दिलं. क्षीरसागर महाराजांनी काय सांगितलं? दोघंही दुःखी आहेत. 0 मार्क मिळाले, पण आन्सर करेक्ट होतं त्यांचं. काय तुम्ही काय मार्क द्या नाही तर नाही द्या, जे सत्य आहे ते सत्य आहे असं महाराजांनी सांगितलं. काय सांग, तू महालात सुखी आहे का तुमच्या घरात सुखी आहे? समोर शीश माल दिसते ना, येतं तसं त्यालाच बघायचं. काय तसलं घर पाहिजे? काय पाहिजे? मग कुठल्या महालात सुखी हो तुम्ही? सगळं बेडीचं हे पण बंधनच आहे. जेव्हा मुक्त होतो ना जीव, हे शरीर जाऊ देत, घर सोड, चांगलं शरीर मिळालं सुंदर एकदम, मग त्यात सुखी का दुःखी? आणि कोणाचं तर रोगी कुरूप असं काय म्हणतात दिनहीन शरीर मिळालं, कोण सुखी आहे हो? कोण सुखी का? कारण शेवटी आपण संसारातच आहे ना, शरीर शरीर आहे तोपर्यंत दुःखच आहे. मग ते शरीर किती चांगलं असू दे तर वाईट असू दे, त्याच्या निमित्तात सुख नसतंच. जसं तुम्ही बघता ना, काय म्हणतात ते बॉलिवूडवाले किंवा असं फिल्म स्टार्स वगैरे किती सुखी दिसत आहेत, किती भारी भारी दिसत आहेत, काय त्यांचे कॉस्मेटिक्स वापरतात, काहीतरी लुक चेंज करतात, सगळं त्याच्याने छान दिसतात. असं आता काय म्हणायचं, जे 80-90 डिकेड्सवाले असतात ना त्यांना आत्ता बघायचं, आता 20-30 या डिकेड्समध्ये काय दिसते तो, म्हणजे इतकं रूप खराब झालं त्यांचं की त्यांना सुद्धा आता तोंड दाखवायला नको वाटतं लोकांना. म्हणजे म्हणायचं शरीर शेवटी किती वेळ हो, त्याचं काळ थोडा वेळ असतं ना, रूप असतं नंतर न ते, त्यामुळे ते जे नष्ट होणार आहे ते आपलं रूप नाही हे समजून आपण जर त्या शरीराची धर्मासाठी उपयोग केला तर ते आपल्याला मदत करणार. उलट कशासाठी? पापाचा आश्रव थांबवण्यासाठी आणि धर्म प्रगट करून मोक्षाला जाण्यासाठी. पुढचे 4 लाईन म्हणा. वैराग्य जननी राग की विध्वंसनी है निर्जना, है साधकों की संगिनी आनंद जननी निर्जरा, तप त्याग की सुख शांति की विस्तारनी है निर्जरा,
जे वैराग्याला उत्पन्न करणारी कोण आहे? ही निर्जरा भावना, निर्जरा आहे. आणि रागाचे नाश करणार. राग कोण? राग म्हणजे राग का द्वेष? नाही, म्हणजे राग म्हणजे क्रोध का प्रेम? राग म्हणजे प्रेम आणि द्वेष म्हणजे द्वेष. आता इथं म्हणताना राग म्हणजे त्यांनी सगळं घेतील, पण जेव्हा रागद्वेष म्हणतो ना आपण त्यावेळेस राग म्हणजे अनुराग असतो, त्याचा अर्थ म्हणजे प्रेम. म्हणून प्रेम सुद्धा तुम्हाला बांधणार आहे आणि द्वेष सुद्धा बांधणार आहे. सांग मम्मी पप्पा चांगले आहेत का वाईट आहेत? काय ऋषभ? माझे नाही तुझे. चांगले आहेत का वाईट आहेत? त्याच्यात नाही लिहिलं. आधी मम्मी पप्पा चांगले आहेत का वाईट आहेत? एक एक विचारू का? मम्मी चांगली आहे का वाईट आहे? पप्पा, त्यांना आपण चांगलं म्हणलं तरी पण मोही झालो, वाईट म्हणलं तरी मोही झालो. म्हणून सांगितलं कोणी चांगलं नाही वाईट नाही आहे. जे पण तीर्थंकर गेले मोक्षाला त्यांचे माता पिता होते की नाही? त्यांचे भाव काय होते माता पिताबद्दल? न्यूट्रल, त्यांना जीव म्हणूनच पाहत होते न त्यांच्याशी अति अनुराग न द्वेष. म्हणून त्यांनी जरी उपसर्ग केला तरी, कोणी केला होता उपसर्ग? भाऊ होता, भावानी भावावर उपसर्ग केला. अजून असे कोण कोण घरातल्यांनी घरातल्यावर उपसर्ग केले हो? माहित आहे तुम्हाला? सांगा आधी. पाठशाळेत स्टोरी ऐकता की तुम्ही लोक? काय सोडली काय पाठशाळा? नाव नाही, मला स्टोरी सांगी. हा, कोण? कोल्लिनीने पाय खाल्लं. कोणाचं? तिच्या मुलाचंच. आता काय ते कोण? तो ते मुनी, सुकौशल मुनी, जे की ध्यानाला उभारले होते. त्यावेळेस ती पूर्वजन्मातली भाभी होती ना? आई होती ती सुकुमाल मुनींची ना. सुकुमाल मुनी ध्यानाला उभारले त्यावेळेस ती त्यांची पूर्वभावातली आई. सांग, प्रेमी होती का द्वेषी होती? आई अशी असती बरं का. दुसऱ्या भावात वागवणार आणि तुम्हाला पकडून खाणार. म्हणून अति अनुराग नाही आणि अति द्वेष नाही. बस आता राहतोय आपण त्यांच्याजवळ, त्यांच्याशी आपलं रिलेशन आहे एवढंच. धर्मासाठी एकमेकांचा आपला संयोगाचा उपयोग करा की. त्यांना तुम्ही शिकवा, त्यांच्याकडनं ऐका, तर आपल्यासाठी ते उपकारक आहेत. नाहीतर आपण काय करणार? आम्हाला पैसे देत नाहीत, आम्हाला अनुकूलता देत नाहीत, आम्हाला कुठं बाहेर सोडत नाहीत, आम्हाला पाहिजे ते खाऊ देत नाहीत, असं करून आपण द्वेष वाढवला तर काय झाला? पुढच्या भावात दोघं पण मिळणार नरकामध्ये. कोण? तू आणि तुझे भाऊ. आधी प्रिय आहे का सांग? अप्रिय आहे तुला. आधी ऋषभ चांगला आहे का वाईट आहे? चांगला आहे. घाबरू नको, तरी काय करणार नाही. खरं खरं सांग. इकडचा ऋषभ नाही, तिकडचा ऋषभ. म्हणजे ज्याला चांगलं म्हणलं ना तो सुद्धा पुढच्या जन्मात द्वेषी होऊन भेटतो, आणि जो आज द्वेषी आहे तो पुढच्या जन्मामध्ये प्रेमी होऊन भेटतो. म्हणून कोणाशी आपल्याला प्रेम करायचं नाही किंवा द्वेष करायचं नाही. म्हणून पुण्य सुद्धा निर्जरा करण्यायोग्य आहे आणि पाप सुद्धा नष्ट करण्यायोग्यच आहे. पुढं आनंद जननी निर्जरा म्हणजे मैत्रीण आहे. बोल की. साधकांची संगिनी आहे. त्यांच्या साधकांच्या बरोबर ती राहणारी कोण आहे? निर्जरा, जी की आनंदाला उत्पन्न करणारी आहे. सांग ऋषभ पुढं. तप त्याग की सुख शांती की विस्तारणी है निर्जरा. म्हणजे विस्तारणी म्हणजे वाढवणारी. तप, त्याग, सुख, शांती यांना वाढवणारी निर्जरा असते. म्हणजे तुम्हाला सुख पाहिजे का नको? मग सुख कशाने मिळणार, कशाने वाढणार? तर सांगतायत अशा भावनांचं चिंतन करा, त्याच्यातून आपल्या आत्म्याचा अनुभव करा, तर सुख आहे, तर शांती आहे. काय शांती आहे का अशांती आहे? संयम अशांती आहे का? अकलूज मध्ये शांती आहे. नकोच बाबा, कोण म्हणतं तुला अशांत व्हायला? जा पुण्याला. चांगली गोष्ट आहे की जिथं धर्म आहे तिथं शांती वाटते. म्हणजे असे भाव ओढून सुद्धा सुखाचं कारण आहे आपल्यासाठी. तप त्याग की विस्तारणी हे निर्जरा. तप आणि त्यागाला सुद्धा वाढवणारी निर्जरा आहे. पुढं
संसार पारावार म्हणजे सांगतो का भैया, येते का अर्थ? संसाराचा नाश. पारावार म्हणजे किनारा म्हणा. आता जसं त्या समुद्राला किनारा असतो एक, मग त्या किनाऱ्यावर कसं पोचणार आपण, जर कोणी आपल्याला मदत केलं त्यातून बाहेर पडायला तर. मग ही निर्जरा भावना आपल्याला काय करते, संसाराच्या समुद्रातून किनाऱ्यावर पोचण्यासाठी किंवा पैलतीरी जाण्यासाठी मदत करणारी आहे. म्हणून निर्जरा भावनेचं चिंतन करा. माझी निर्जरा व्हावी 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 असं करायचं चिंतन. कसं करायचं? कसं करायचं? आपण आपल्या आत्म्याला जाणायचं. होय, असं तू मला सांगायचं आणि मी तुला सांगायचं. मला सांग जाण म्हणून, मी जाणणार, तू काय करणार? मग जर आपण जाणणार तर आपली निर्जरा आहे. जे जाणणारे आहेत त्यांचं दिसतंय आज. म्हणजे आज मी काल परवा एक फोटो बघितला तर त्याच्यामध्ये काय दाखवलं होतं माहिती का, 154 वर्षाचा मनुष्य होता आणि तो संत आहे. काय म्हणायचं, अन्य जातीमध्ये अन्य धर्मामध्ये. हातामध्ये त्यांनी इतके सारे बंद बांधून घेतलेत, काय म्हणायचं ते, बँडेज, सॉरी धागे, तसले, एका देवाचं आणि दुसऱ्या क्षेत्राचं आणि कुठल्या विठोबाचं असं वगैरे जे काय असेल ते, असे त्यांनी एवढे मोठे धागे बांधले. आणि शरीर म्हणजे असं क्रुश क्रुश एकदम, हाडच राहिलेत नुसती, असं शरीर आहे. उभारला होता तर पायाला त्यांनी सगळीकडे ते नी कॅप किंवा काय म्हणतात सगळे क्रेप पट्टी वगैरे सगळे बांधलेले. शरीरात किती शक्ती राहणार आहे ना एवढा. आणि खूप तपस्या करणारा, गळ्यामध्ये तसले रुद्राक्षण माळा आणि ते फेटा जटा अशा वाढलेल्या सगळ्या. ते लोक कट करत नाही, धुवत सुद्धा नसतात. त्यामुळे कसं रूप असणार, दिसलं का? असे झालेले केस सगळी. आणि मग काय, एका वस्त्रा फक्त म्हणजे लंगोटी अंगावर आणि काय त्यांनी घेतलेलं उपरण होतं तेवढंच. आणि असा मनुष्य देवाची उपासना करतोय म्हणून सगळे लोक येऊन त्याचं पब्लिसिटी, काय म्हणायचं, तुमचं फोन असतंय जवळ, त्याचा फोटो काढायचं आणि ते पब्लिश करायचं आणि त्याचं स्टेटस ठेवा वगैरे. असं का? इतक्या वर्षांचा मनुष्य इतकी तपस्या करतोय. सांगा किती निर्जर आहे. तप केलं म्हणजे असं तप आपण अनेक वेळा केलं. त्यांनी घरदार सोडलंय, फक्त मंदिरात ते देवाचे फोटो जमा केले तेवढे त्यांनी, त्या समोर बसून तो करतोय त्याचं कीर्तन वगैरे काय असेल ते. किती त्याच्याने फायदा सांग त्याला. चांगली गती मिळेल एवढंच, त्याचे परिणाम चांगले. तो काही विषय कशामध्ये जात नाहीये, कोणाला रागद्वेष करत नाहीये, मारामारी करत नाहीये, क्रोधादी कशाय करत नाहीये, एवढंच फक्त पॉझिटिव्ह पॉईंट आहे. पण पुढं जे करायला पाहिजे ते माहित नाहीये ना विषय. मग असं आपण अनेक वेळा केलं. किती वेळा साधू झालोय माहितीये आजपर्यंत, अनेक जन्मात अनंत वेळा साधू झालो, पण अजून पण इथंच आहे का? हेच कारण आहे, कारण आत्मा हे जाणलं नाही. आणि त्याच्याने रहित ते सांगतात पुढच्या 4 ओळीत. बघ, छान सांगितलंय. निज आत्मा के भान बिन म्हणा, भान बिन है निर्जरा किस काम की, निज आत्मा के ध्यान बिन है निर्जरा बस नाम की, है बंधगी विद्वंसिनी आराधना ध्रुव धाम की, यह निर्जरा बस एक ही आराधकों के काम की. सांगा म्हणजे आत्म्याच्या विचाराशिवाय किंवा निर्णयाशिवाय निर्जरा काय कामाची. मग हेच सांगायचं होतं मला. त्याच्या तपस्विनी केली आहे ना तपस्या, निज आत्मा की भान बिन. मग निर्जरा चालू आहे का बंद आहे त्याची? असं म्हणायचं. निर्जरा होती का नाही, करतोय ना तपस्या तो पण. किती खडानखडा उपवास करतात ते अनेक दिवस, किंवा मग काय नुसतं तसलं भगर खायचं, पाणी प्यायचं, असं करून तपस्या करतात. आणि देवाचं नामस्मरण करतात. तर पूर्वी सांगत होते ना, काय शिव प्रसन्न झाला आणि पार्वती प्रसन्न झाली असं वगैरे. म्हणजे करतात ते तपस्या, नाही असं नाही. पण ज्याचं करायला पाहिजे त्याची नाही करत, किंवा जसं करायला पाहिजे त्या विधीने नाही करत, तर निर्जरा किस काम की. मग सांगितलं ना, ती एक सुनबाई बसली होती ध्यानाला, आणि
कुठं जंगलात जाऊन बसली बरं का. आणि त्यावेळेस खूप तपस्या केली तिने आणि 2-3 दिवस जवळपास उपास करून तिथं बसली आणि देवाची आराधना करते, जप करते, नामस्मरण करते. आणि शंकर प्रसन्न झाले आणि मग तिच्या समोर येऊन उभारले आणि म्हणले की सांग, मी तुझ्यावर प्रसन्न झाले, तुला काय पाहिजे. आता तुम्ही पण तपस्या करता, सांगा तुम्हाला काय पाहिजे. काय पाहिजे भैया. मी काय देणार नाहीये. तर शंकर आला होता म्हणून विचारला त्यांनी, तुला काय पाहिजे. तर तिने ध्यान सोडलं आणि सांगितलं, खरंच तुम्ही प्रसन्न झालाय, मला असं विश्वास बसेना. मग तू सांगतोय माग तुला काय पाहिजे बघ. मग ती असं मागणार, तेवढ्यात शंकराने सांगितलं थांब, एक अट आहे. काय. तू तपस्या केली मान्य आहे, तुझे भाव उज्ज्वल आहेत मान्य आहे, पण तुझ्यामध्ये एक वीक पॉइंट आहे आणि त्याचं सजा म्हणून तू जे पण मागणार ना त्याच्या डबल तुझ्या सासूबाईला मिळणार. आता काय करायचं, कारण सासूबाई जास्त चांगली आहे तुझ्यापेक्षा म्हणल्यावर तू जे पण मागणार ना तर त्यापेक्षा डबल, कारण ती त्या उद्देशाने बसली होती तपस्येला. काय. सासूबाईशी खुन्नस करायची होती तिला, किंवा तिला कमी लेखायचं, तिच्याशी सूड घ्यायची अशी बुद्धीने. मग तपस्या केली की नाही केली, त्यामुळे तिला फळ तर मिळणार आहे. पण आता त्या सासूबाईंनी तपस्या न करता तिला फळ मिळायला लागलंय, असं कसं सांग बघू. तुझ्या पूर्वजन्माची काहीतरी होय. म्हणजे तू तपस्या करायची आणि फळ आधीला मिळायचं. कसं आधी कर म्हणून सांगता रे तपस्या, मला मिळू दे. आणि काय झालं, ते शंकर येऊन उभारला आणि म्हटला की माग. आता सांग बघू काय मागितलं तिने. मागितलं का नाही मागितलं. 3 वर दिले बरं का. 3 वर देणार तुला, तू काय पाहिजे ते माग, तुला मिळेल. पण तू जे मागणार त्या डबल सासूबाईला. काय झालं सांग, काय मागितलं. थांब जरा, एकदम शेवटी जाऊन. मग तिला विश्वास बसला नाही पहिला. मग तिने म्हटलं की मला 1,00,000 रुपये पाहिजेत. तथास्तु म्हणला लगेच शंकर आणि 1,00,000 रुपये तिच्या समोर. तेवढ्यात 2,00,000 सासूबाईला मिळाले होते. मोबाईल असेल, फोन केला असेल, विचारलं असेल तर तिला कळालं 2,00,000 रुपये. शंकराने सांगितलं 2,00,000 तुझ्या सासूबाईला मिळणार. मग आता तिला वाटलं की खरंच हे करायला लागले म्हणल्यावर काहीतरी उपाय काढायला पाहिजे. काय केलं सांग. तुम्ही लोक चांगले दिसतेले. तिने विचार केला आणि काय सांगितलं. दुसरं म्हणली की मला मोठं घर पाहिजे रे राहायला. आणि तथास्तु म्हणला लगेच शंकर. काय झालं, 1 घर हिला, 2 घर तिला. आता थोड मागायचं होतं, डेंजरस. कारण हे जे मागणार ते झालं की आता 2 मिळालं, राहायला घर मिळालं, सगळी सुखशाली झाली की आता काय मागणार, जे मागणार त्याच्या डबल सासूबाईला. तिने काय मागितलं, ती म्हणाली मला माइल्ड अटॅक येऊ दे, हार्ट अटॅक. काय झालं, शंकरच हा पगला माहितीये का, त्यालाच अटॅक आला. तरी पण त्याला ते द्यायचं गरजेचं होतं. तथास्तु म्हणला. काय झालं सांग, हिला धक्का लागला, ही पडली इथं आणि सासूबाई तर शंकराबरोबरच. बरं, पण तिचा विचार का आला हा माहितीये, ती विचार लांबचा दूरचा विचार करणारी असते सुनबाई बरं का. तर ती म्हणली की करेक्ट, कसलं हुशार आहे, संयम संसार करू नकोस. नाही, कधी ना कधी नाही, लगेच गेली ना. मग 1,00,000 रुपये पण तिचे, 2,00,000 पण तिचे, ते घर दोन्ही तिन्ही तिचे. आता सासूबाई गेलीच म्हटल्यावर म्हणजे अशी भावना करतो आपण. सांग, निर्जरा झाली का नाही. कशाची निर्जरा झाली, पुण्याची निर्जरा झाली आणि पापाचा आसराव झाला. मग अशी साधना आपण अनेक वेळा केली पण त्याच्यानी आपल्याला मोक्ष मार्ग मिळणार नाही. म्हणून सांगितलं निज आत्मा के भान बिन है निर्जरा किस काम की. मग त्याला कुठली निर्जरा म्हणायचं, आपले 2 टाईपच्या निर्जरेमध्ये अकाम निर्जरा म्हणायचं, म्हणजे जी की तुम्हाला काम देणारी नाही, मोक्ष मार्गामध्ये तुम्हाला उपयोगी नाही. पुढं दुसरी ओळ, सांगा दोघं, सोपं आहे. निर्जरा, निज आत्मा के ध्यान बिन है निर्जरा बस नाम की, म्हणजे
आत्म्याचं भान नाहीये, आत्मा काय माहित नाहीये आणि सगळी तपस्या करताय, धर्म करताय, तर तिथं जी निर्जरा होती ती फक्त नावाची निर्जरा. म्हणून आम्हा सांगते, जेव्हा आपण हे मंदिर झाडतो ना त्यावेळेस जर आपले विशुद्ध परिणाम असतील, खूप आनंदाने आपण केलं ना, इंद्र बनतो पुढच्या भावामध्ये. कुठं? नकली नाटकातला नव्हे, तिथं वर देवगतीतला इंद्र बनतो. मग त्या इंद्राला काय कमी असती? सगळं वैभव असतं त्याच्याजवळ, सुंदर शरीर, देवांगना, भरपूर वैभव, जिथं पाय तिथं जायची कला, सगळं सगळं असतं त्याच्याजवळ. कशाने मिळणार? ज्ञानपूर्वक आनंदपूर्वक सेवा करणार नाही तर तेव्हा ते सगळे तुमचे अकलूजकर पोरे यायची झाडायला करायला. आम्हा सांगितलं ना असं, मग सगळे आपलं मोठे मोठे जाळ्या बिळ्या काढायला सगळे आता गायबच झाले. आता सांग सगळ्या इंद्र बनायसाठी, सगळे इंद्र कसे तिथे मावणार म्हणून सगळ्यांची कट्टी झाली आता. म्हणजे असं आनंदाने करा सेवा, हे सांगायला मी. काय सांगायचं पप्पांना? तुला धरून मोडवणारच. मी काय आनंदाने करत नाही का म्हणणार मग? काय ऋषभ, जर आपण देवाच्याच ठिकाणी येऊन जर क्लेश केले, रागद्वेष केले, तर त्याचं फळ तेवढंच वाईट मिळणार. जेवढं आनंदाने करणार आहे त्याचं फळ छान मिळणार आहे ना, तेवढंच जर द्वेषाने काहीतरी कोणाचं तरी कषाय घेऊन येऊन आपण जोरात आळदळापट करत काहीतरी कषाय करत जर सेवा करणार इथली, तर त्याचं फळ सुद्धा तेवढंच वाईट मिळणार. म्हणून सांगितलं. कशासाठी सांगत होते? हा, निर्जरा बस नामकी, म्हणजे तुम्ही कराल हे काम तर तुम्हाला फळ मिळणार त्याचं, पण किती असणार ते फळ? तुटपुंज. निज आत्म्याच्या ध्यानाशिवाय केलेली निर्जरा फक्त नावाची निर्जरा आहे, पण तिथं आश्रवबंध भरपूर आहे. उलट घ्यायचं, ध्रुवधाम की आराधना बंध की विध्वंसिनी है. म्हणजे जेव्हा ध्रुवधाम म्हणजे आत्म्याची आराधना करतो, जाणतो, त्यावेळेस तीच भावना आपल्याला बंधाचा नाश करणारी आहे. कसलं बंध? कर्मांचं जे काय बंधन आहे त्याचा नाश करण्यासाठी तेवढा एकच उपाय आहे. वाच ऋषभ. य निर्जरा बस एक ही काम की. काय म्हणले? जे कोणी आराधना करणारे आहेत त्यांच्या कामाची कोण वस्तू आहे, तर ही एक निर्जराच काम देणारी आहे. त्याच्याशिवाय तुम्हाला कुठं थारा नाही. म्हणून जे काय आपण करतो ना, प्रक्षाल करतो, केलं ना प्रक्षाल कधी? तुम्ही का दिसत नाही रे दोघं? प्रक्षाल करायला चालत नाही का? आज संडे, परत तुम्हाला बाहेरचं पण काम नव्हतं काय म्हणल्यावर उलट करायचं. सॅटर्डे संडे तर मिळतंय. प्रक्षाल म्हणजे भगवंतांना स्पर्श करायचं तुम्हाला भाग्य आहे म्हणलं, किती छान उलट. आणि असं आम्ही गेलो होतो ना MP मध्ये, म्हणले अशी सगळे रविवार तर बघायचंच नाही तिथं, काय तुडुंब काय म्हणायचं, झुंबडच असती सगळ्या लोकांची, सगळी पोरण म्हातारे काय त्यांचे आई वडील सगळे पूजेला मंदिरामध्ये. आणि ते सगळे पुरुष तर सगळ्या सोहळ्यातच, एक जण करणार नाही, सगळेजण प्रक्षाल करणार. म्हणजे करायला आपल्याला आनंदाने उलट चान्स मिळतोय म्हटल्यावर करायला पाहिजे. काय म्हणते ऋषभ? कळलं का? आधी चालतंय ना? किती वर्षाचं आहे तू? झालं की 8 वर्षाचं झालं की आपल्याला सगळं चालतंय. मूर्तीनी धरायला येते, पुसायला येते, जाऊ दे प्रक्षाल करा आणि बाहेर या, तेवढी विशुद्धी आहे आपली. भगवंतांच्या जवळ जायला मिळते आपल्याला. विचार केलाय कधी आपण त्यांच्या जवळ असताना आणि बाहेर बसलेले असताना काहीतरी डिफरन्स असेल की? वाटलं का नाही कधी? केला ना मध्ये एकदा प्रक्षाल करताना बघितले होते मी. मग काय वाटलं मग करताना? म्हणजे असं वाटतं की म्हणजे आपलं किती भाग्य, म्हणजे देवाला खुशी येऊन आपल्याला करायला भेटतं. बाकीचे असं ज्यांना भेटत नाही त्यांचं एकदम मस्त आहेत बरं का ऋषभचे भाव. फार सरळ पुरग आहे, लई छान आहे. अरे म्हणजे असं आपल्या ज्ञानाचा, आपल्या सरळतेचा उपयोग धर्मासाठी कर, तर आपलं भाग काय म्हणायचं, महान पुण्याचा आश्रवबंध आपल्याला म्हणजे मिळालंय. असं आता आपल्याला कष्ट करावं लागतं इतकं, हे सगळं मागच्या पापाचं फळ आहे. ह्याच्या पुढं तर असलं पाप आपल्याला उदयाला येऊ नये ना, त्यासाठी निर्मळ भाव ठेवायचे. कोणाबद्दल आपल्याला ज्ञानामध्ये रागद्वेष नको, कषाय नको. चला तर निर्जरा कशाने होणार आहे? ध्यानाने निर्जरा होणार आहे, अन्यथा नाही. म्हणा 4 ओळी, सोपं आहे पुढचं.
इस सत्य को पहचानते वे ही विवेकी धन्य है। ध्रुव धाम के आराधकों की बात ही कुछ अन्य है। शुद्धात्मा की साधना ही भावना का सार है। ध्रुव धाम की आराधना आराधना का सार है। सांग. त्यांना ते कळले वरचं की जे स्वतःला आत्म्याला जाणणंच ही खरी निर्जन आहे. ज्याला वरचं कळलं. हा, म्हणजे ते विवेकी धन्य. ज्यांना हे सगळं सत्य समजलं की निर्जरा आत्मध्यानानेच होते, आत्माच माझ्यासाठी प्रयोजनभूत आहे, ध्यान करण्यायोग्य ध्येय आहे, हे ज्याला समजलं तेच विवेकी आहेत, तेच धन्य आहेत. आपल्याला समजलं का काय? माझा आत्माच माझ्यासाठी सुखस्थान आहे, श्रद्धास्थान आहे, हे समजलं तर धन्य आहे तुम्ही. ध्रुव धाम के आराधकों की बात ही कुछ अन्य है. म्हणजे जे कोणी आत्म्याची आराधना करतात त्यांची गोष्ट काय वेगळीच असते. म्हणजे ते वेगळ्या जगात असतात का? कुठं? आनंतरी असतात अशी. आनंदात असतात. जरी ते तुमच्या बरोबर दिसले, जरी त्यांच्याकडे मागं पुढं दुःख दिसतंय, संकट दिसतंय, तरी सुद्धा ते आनंदात असतात. जसं कुठलेही मुनिराज जेव्हा त्यांच्यावर उपसर्ग होतो त्यावेळेस ते दुःखी असतात का आनंदी असतात? कसं माहित नाही म्हण की, मी कुठं बघितलंच नाही आहे. गोष्टी ऐकतो ना आपण. त्या मुलींच्या गळ्यात साप टाकला, डोक्यावर शेगडी ठेवली, वरून टाकलं त्या पर्वतावरून त्यांना, किंवा समुद्रात नेऊन टाकलं देवांनी. ऐकतो ना गोष्टी सगळ्या आपण हे. मग ते मुनी सुखी का दुःखी सांग? दुःखी. आणि मग मोक्षाला कसे जाणार दुःखी जीव? मोक्षाला जाणारा जीव सुखीच असतो. आणि मग ते सुखाचा पुरुषार्थ करतायत. आपण त्यांना बघून आपण दुःखी होतोय. असं का केलं, असं का केलं. टीव्ही सिरियल बघता ना, आणि काय करता त्याच्यामध्ये? तेच केलं मग इथं पण येऊन तुम्ही. मुनींची आराधना बघून, ध्यान साधना बघून पण आपण आकुलताच केली. काय पांडवांवर किती उपसर्ग झाले, किती वाईट द्रौपद, ते काय कौरव किंवा दुर्योधन वगैरे, किती वाईट. म्हणजे काय केलं हो तुम्ही? त्यांनी जे केलं नाही रागद्वेष, त्यांच्यावर उपसर्ग होताना सुद्धा ते आम्ही करतोय फुकट. म्हणजे दुर्योधन तुम्हाला पण भेटायला येणार. बघा काय काय करणार मग. इस सत्य को पहचानते वे ही विवेकी धन्य है. ध्रुवधामाची जी आराधना करणार आहे त्यांची गोष्ट काय भिन्नच असते. पुढं जेवलाय ना? म्हणजे तुम्हाला हे सगळं समजलं तर शुद्धात्म्याची साधनाच करा, त्याची आराधना करा, अनुभूती करा. आराधना का सार है. आत्म्याची आराधनाच करण्यायोग्य आहे, तेच सारभूत आहे, अन्य काही प्रयोजनभूत नाही. म्हणून संसारामध्ये आल्यावर कोणाची आराधना करतोय आपण? धनाची. होय म्हणते काय? कशाची आराधना करायची आहे? आपण करतो सगळी चुकीच्या गोष्टीची, पण आपल्याला करायला पाहिजे काय हे सांगण्यासाठी म्हणून 12 भावनांमध्ये त्याचं स्वरूप वर्णन करून सांगितलं. म्हणून ध्यान करा, ध्यानामध्ये स्वतःचा आत्मा घ्या आणि त्याला जाणा तर पुण्य आणि पाप दोन्हीची पण निर्जरा सहज होणार. हो जाणा हा मी सर्व कर्मांनी रहित शुद्ध जीव आहे. पहा या आत्म्यामध्ये शुभ कर्म नाहीत, अशुभ कर्म नाहीत, पुण्य कर्म नाही, पाप कर्म नाही, आश्रव बंध नाही, संवर निर्जरा नाहीच. कर्माचा माझा काहीही संबंध नाही जाणा.
कर्म भिन्न आहेत, मी भिन्न आहे. मी तर चेतन आहे, आनंदवाला आहे, ज्ञान दर्शन संपन्न आहे. शुद्ध आत्मस्वरूपोऽहम्. विसर्जन.